काही लोक अजूनही म्हणतात की बाबासाहेबांनी आणि संविधानाने महिलांसाठी काय केलं. मग ऐका, इतिहासाच्या प्रत्येक वळणावर जिथं स्त्रीला गप्प बसवण्यात आलं तिथं बाबासाहेबांनी तिच्या हातात अधिकार दिले. मनुस्मृतीचा सार्वजनिक दहन करून त्यांनी स्त्रीला नीच ठरवणाऱ्या ग्रंथाचा विरोध केला. सर्वप्रथम त्यांनी संविधानात लिहिलं की स्त्री आणि पुरुष समान आहेत. नोकरी, शिक्षण आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये समान संधीचा अधिकार संविधानाने दिला. स्त्रीला घटस्फोट घेण्याचा, पुनर्विवाह करण्याचा कायदेशीर हक्क दिला. स्त्रीला तिच्या पित्याच्या मालमत्तेवर वारसा हक्क दिला. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. ती निवडणुकीत मतदान करू शकते, उमेदवार होऊ शकते आणि नेता होऊ शकते, कारण बाबासाहेबांनी या हक्कासाठी लढा दिला. बालविवाह, सती प्रथा, स्त्री दास्यवृत्ती या विरुद्ध त्यांनी उघड आणि स्पष्ट भूमिका मांडली. दलित स्त्रिया ज्या जातीने आणि लिंगाने दुहेरी शोषण सहन करत होत्या त्यांच्यासाठी बाबासाहेब उभे राहिले. ती आज उभी आहे वकील म्हणून, अधिकारी म्हणून, नेता म्हणून, कारण संविधानात तिचं स्थान आहे आणि ते स्थान बाबासाहेबांनी लिहून दिलं आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित करण्याच्या आधी या